कल्पना करा, आषाढ महिन्याचा तो पावसाळी सकाळचा क्षण. हजारो नाही तर लाखो पाय एकाच दिशेने चालत आहेत. सर्वांच्या ओठांवर एकच नाव, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण शेतकरी, कोण अधिकारी याचा तिथे काहीच फरक पडत नाही. कारण त्या दिवशी प्रत्येकाची ओळख एकच असते, मी वारकरी, मी विठ्ठलाचा भक्त. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, लाखो लोक दरवर्षी शेकडो किलोमीटर पायी का चालतात? आषाढी एकादशीला इतके महत्त्व का दिले जाते? भगवान विष्णू या दिवशी योगनिद्रेत का जातात? आणि या एका उपवासामुळे सम्राटाचे राज्य दुष्काळातून कसे वाचले? आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचा इतिहास, तिच्या मागील अद्भुत कथा, पंढरपूर वारीचे रहस्य आणि या दिवसामागील आध्यात्मिक संदेश. सर्वांना नमस्कार, आपले मनपूर्वक स्वागत आहे. भारतामध्ये अनेक सण साजरे केले जातात, पण काही सण असे असतात जे फक्त पंचांगातील एक तारीख राहत नाहीत. ते एका संस्कृतीचे, एका परंपरेचे आणि लाखो लोकांच्या श्रद्धेचे जिवंत प्रतीक बनतात. आषाढी एकादशी हा असाच एक दिवस आहे. या दिवसाला देवशयनी एकादशी, हरिशयनी एकादशी, पद्म एकादशी आणि महाराष्ट्रात प्रेमाने महाएकादशी असेही म्हटले जाते. पण या सर्व नावांमागे दडलेला संदेश एकच आहे. थोडा वेळ थांबा, स्वतःकडे पहा आणि स्वतःला परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. हा दिवस केवळ अन्नाचा त्याग करण्याचा नाही, तर रागाचा त्याग, अहंकाराचा त्याग, लोभाचा त्याग आणि मनातील नकारात्मक विचारांचा त्याग करण्याचा आहे. म्हणूनच आषाढी एकादशी हा फक्त उपवास नाही, तर आत्म्याचा उत्सव आहे. पण या सर्व परंपरेची सुरुवात नेमकी कशी झाली? एक न्यायप्रिय राजा, 3 वर्षांचा भीषण दुष्काळ आणि एका ऋषीने सांगितलेले एक व्रत, यातून जन्माला आली आषाढी एकादशीची अमर कथा. चला आता त्या कथेचा प्रवास सुरू करूया. सम्राट मंधाता आणि आषाढी एकादशीची अद्भुत कथा. कित्येक हजारो वर्षापूर्वी सत्ययुगात असा एक राजा होऊन गेला, ज्याचे नाव आजही धर्मग्रंथांमध्ये आदराने घेतले जाते, सम्राट मंधाता. ते केवळ पराक्रमी नव्हते, तर न्यायप्रिय, दयाळू आणि आपल्या प्रजेवर अपार प्रेम करणारे होते. त्यांच्या राज्यात सर्वत्र समृद्धी होती. नद्या 12ही महिने वाहत होत्या, शेतं हिरवीगार डोलत होती, व्यापार भरभराटीला आला होता आणि प्रत्येक घरात सुख समाधान नांदत होते. पण निसर्गाचा एक कठोर निर्णय, क्षणात सर्व काही बदलून गेले. पहिले वर्ष पाऊसच पडला नाही. लोकांना वाटले यंदा नाही तर पुढच्या वर्षी पडेल. पण दुसरे वर्षही कोरडेच गेले. विहिरी आटल्या, नद्या सुकल्या, शेतांमध्ये भेगा पडल्या, जनावरे तहानेने तडफडू लागली. तिसरे वर्ष आले आणि परिस्थिती आणखी भयानक झाली. धान्य संपले, लोक उपाशी राहू लागले, मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू हरवले आणि संपूर्ण राज्यावर निराशेची काळी छाया पसरली. राजवाड्यात बसलेल्या सम्राट मंधातांच्या कानावर दररोज एकच बातमी येत होती, महाराज, आज आणखी एका गावात अन्नाचा तुटवडा आहे. महाराज, अनेक कुटुंबे उपाशी आहेत. महाराज, जनतेचा धीर सुटत चालला आहे. ही बातमी ऐकून राजाचे मन हेलावून गेले. ते स्वतःशीच म्हणाले, जर माझी प्रजा दुःखात असेल तर मी सुखात राहण्याचा अधिकारच गमावला आहे. त्यांनी सिंहासनावर बसून आदेश देण्याऐवजी उत्तर शोधण्याचा निर्णय घेतला. राजाने राजवाडा सोडला, मोजके सैनिक सोबत घेतले आणि घनदाट अरण्याकडे प्रस्थान केले. दिवसेंदिवस प्रवास करत ते एका पवित्र आश्रमात पोहोचले. तो आश्रम होता महान तपस्वी ब्रह्मदेवांचे मानसपुत्र महर्षी अंगिरा यांचा. राजाने नम्रतेने त्यांच्या चरणी मस्तक टेकवले. महर्षींनी राजाकडे पाहिले आणि शांतपणे विचारले, राजन, तुझ्या चेहऱ्यावर चिंता का दिसते आहे? सम्राट मंधातांनी आपल्या राज्याची संपूर्ण व्यथा सांगितली. गुरुवर्य, माझ्या प्रजेने कोणतेही पाप केलेले नाही, तरीही ते इतके दुःख का भोगत आहेत? या संकटातून मुक्त होण्याचा काही मार्ग आहे का? महर्षी काही क्षण ध्यानस्थ झाले. त्यानंतर त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले, राजन, प्रत्येक संकटाचा शेवट असतो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत संपूर्ण श्रद्धेने पाळ, स्वतःही कर आणि आपल्या प्रजेलाही प्रेरणा दे. भगवान श्री विष्णूंच्या कृपेने तुझे राज्य पुन्हा समृद्ध होईल. राजाने कोणताही प्रश्न विचारला नाही. त्यांनी ऋषींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला. राज्यात परतल्यावर
स्वतः उपवास केला, भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केली आणि संपूर्ण प्रजेलाही भक्तिभावाने व्रत करण्याचे आवाहन केले. धार्मिक परंपरेनुसार त्या सामूहिक श्रद्धेने आणि प्रार्थनेने वातावरणच बदलून गेले. आकाशात काळे ढग जमू लागले, विजा चमकू लागल्या आणि अनेक वर्षांनी पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्या. कोरडी पडलेली धरती पुन्हा हिरवीगार झाली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. राज्यात पुन्हा जीवन परतले आणि तेव्हापासून आषाढी एकादशी ही केवळ एक तिथी राहिली नाही, तर श्रद्धा, संयम आणि ईश्वरावरील अढळ विश्वासाचे प्रतीक बनली. पण ही कथा इथेच संपत नाही. खरा प्रश्न तर आता सुरू होतो. आषाढी एकादशीच्या दिवशीच भगवान श्री विष्णू योगनिद्रेत का जातात? या 4 महिन्यांच्या चातुर्मासामागे नेमके कोणते रहस्य दडले आहे? चला यामागील आध्यात्मिक अर्थ समजून घेऊया. भगवान विष्णू योगनिद्रेत का जातात? चातुर्मासाचे रहस्य. पहिल्या नजरेत एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. विश्वाचे पालन करणारे भगवान श्री विष्णू तेही झोपतात. जर ते योगनिद्रेत जात असतील तर या सृष्टीचे पालन कोण करते? हा प्रश्न जितका सहज वाटतो तितकेच त्याचे उत्तर गूढ आहे. कारण धर्मग्रंथांमध्ये सांगितलेली योगनिद्रा ही आपल्या रोजच्या झोपेसारखी नसते. ती अज्ञानाची निद्रा नसते. ती असते पूर्ण जागरूकतेची, ध्यानाची आणि वैश्विक संतुलनाची अवस्था. असे मानले जाते की आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या पवित्र शय्येवर योगनिद्रेत प्रवेश करतात. ही योगनिद्रा 4 महिने चालते आणि कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी किंवा देव उठणी एकादशीच्या दिवशी भगवान पुन्हा जागृत होतात अशी श्रद्धा आहे. याच काळाला चातुर्मास म्हणतात. चातुर्मास म्हणजे नेमके काय? चातुर म्हणजे 4 आणि मास म्हणजे महिने. पण चातुर्मास म्हणजे फक्त 4 महिन्यांचा कालावधी नाही. तो आहे स्वतःमध्ये डोकावण्याचा काळ. पावसाळ्यात निसर्गाचा वेग मंदावतो, नद्या भरून वाहतात, धरती नव्या जीवनाने बहरते. अशा वेळी मानवानेही बाह्य धावपळ थोडी कमी करून अंतर्मनाशी संवाद साधावा असा संदेश या परंपरेतून दिला जातो. याच कारणामुळे अनेक साधू संत या 4 महिन्यात एकाच ठिकाणी राहून साधना, प्रवचन आणि लोककल्याणाचे कार्य करतात. अनेक भक्त याच काळात काही संकल्प करतात. कोणी गोड पदार्थांचा त्याग करतो, कोणी कांदा लसूण टाळतो, कोणी रोज भगवद्गीता वाचतो, कोणी विष्णू सहस्त्रनामाचा जप करतो, तर कोणी दररोज तुळशीची पूजा करतो. हे सर्व नियम देवाला प्रसन्न करण्यासाठी नसतात, तर स्वतःला अधिक संयमी आणि सजग बनवण्यासाठी असतात. आषाढी एकादशीचा खरा संदेश. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सतत काही ना काही मिळवण्याच्या मागे धावत असतो. मोठे घर, मोठी गाडी, मोठे पद, मोठी स्वप्ने. पण या सर्व धावपळीत आपण स्वतःलाच विसरून जातो. आषाढी एकादशी आपल्याला एक दिवस थांबायला शिकवते. थोडा वेळ मोबाईलपासून दूर राहायला, मन शांत ठेवायला, राग आणि अहंकार सोडायला आणि भगवंताचे नामस्मरण करायला शिकवते. म्हणूनच या दिवसाचा उपवास फक्त अन्नाचा नसतो, तो वाईट सवयींचा उपवास असतो, वाईट विचारांचा उपवास असतो आणि अहंकाराचा उपवास असतो. पण आषाढी एकादशीचे महत्त्व फक्त धर्मग्रंथांपुरते मर्यादित नाही. महाराष्ट्रात या दिवसाला एक वेगळेच रूप प्राप्त होते. कारण याच दिवशी लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून एकाच ठिकाणी पोहोचतात. ते ठिकाण पंढरपूर. टाळ, मृदुंग, अभंग आणि ज्ञानोबा तुकाराम या अखंड जयघोषाने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून जातो. पण ही वारी फक्त एक यात्रा आहे का, की ती आपल्या संस्कृतीतील सर्वात मोठा सामाजिक आणि आध्यात्मिक उत्सव आहे? चला जाणून घेऊया. पंढरपूर वारीचे रहस्य. लाखो वारकरी अनवाणी का चालतात? संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांचे महत्त्व काय आहे आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी इतकी ओढ का असते? पंढरपूर वारी लाखो पावलांचा भक्तीचा महासागर. पहाटेचे 4 वाजले आहेत. आकाश अजूनही काळोखाने भरलेले आहे. पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. पण एका रस्त्यावर मात्र हजारो दिव्यांसारखी माणसं पुढे चालत आहेत. कोणाच्या हातात टाळ, कोणाच्या खांद्यावर भगवा ध्वज, कोणाच्या गळ्यात तुळशीची माळ आणि प्रत्येकाच्या ओठांवर विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल
हे दृश्य आहे पंढरपूर वारीचे. ही फक्त यात्रा नाही, ही श्रद्धेची चाल आहे, ही विश्वासाची चाल आहे, ही समतेची चाल आहे. या वाटेवर कोणी श्रीमंत नसतो, कोणी गरीब नसतो, कोणी मोठा नसतो, कोणी लहान नसतो. इथे प्रत्येकाची ओळख एकच, मी वारकरी. वारीची परंपरा शेकडो वर्षांपासून अखंड सुरू आहे. देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी हजारो वारकऱ्यांसह शेकडो किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरकडे निघते. रस्त्यात गावोगावी लोक त्यांचे स्वागत करतात, पाणी देतात, अन्न देतात, विश्रांतीची व्यवस्था करतात. कारण वारकऱ्यांची सेवा म्हणजे स्वतः विठ्ठलाची सेवा अशी श्रद्धा आहे. वारीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची एक कथा असते. कोणी आपली मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल विठ्ठलाचे आभार मानण्यासाठी येतो, कोणी कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायला येतो, कोणी आयुष्यातील दुःख विसरण्यासाठी येतो आणि कोणी फक्त माझा विठ्ठल भेटावा या एका भावनेने चालत असतो. प्रवास कठीण असतो, पायाला फोड येतात, पाऊस पडतो, उन्हाचा तडाखा बसतो, थकवा जाणवतो, पण एक गोष्ट मात्र कधीच कमी होत नाही, ती म्हणजे भक्ती. वारकरी म्हणतात पाय थकतात पण मन कधीच थकत नाही. आणि मग तो क्षण येतो, आषाढी एकादशीची पहाट. पंढरपूर नगरी ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने दुमदुमून जाते. लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या मंदिराकडे एकाच दिशेने पुढे सरकत असतात. कित्येक जणांच्या डोळ्यात अश्रू असतात, कारण महिनाभराच्या अथक प्रवासानंतर आज त्यांना आपल्या विठुरायाचे दर्शन होणार असते. मंदिरात विटेवर उभे असलेले, कटीवर हात ठेवून भक्तांची वाट पाहणारे भगवान विठ्ठल आणि त्यांच्या शेजारी माता रुक्माई हे दर्शन प्रत्येक वारकऱ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो. त्या क्षणी ना थकवा आठवतो ना वेदना, फक्त डोळे भरून येतात आणि ओठांवर आपोआप शब्द येतात, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. पण वारीचा खरा अर्थ फक्त पंढरपूरपर्यंत पोहोचण्यात नाही, तो आहे या प्रवासात स्वतःला बदलण्यात, सहकार्य शिकण्यात, नम्रता शिकण्यात आणि प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहायला शिकण्यात. म्हणूनच वारी संपते, पण वारकरी पण कधीच संपत नाही. आता प्रश्न असा आहे, आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास नेमका कसा करावा, काय खावे, काय टाळावे आणि या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. चला हे सर्व जाणून घेऊया. उपवासाचे नियम, आध्यात्मिक संदेश आणि समारोप. ओम नमो भगवते वासुदेवाय. आषाढी एकादशीचा उपवास हा केवळ अन्नाचा त्याग नाही, तो मनाला शुद्ध करण्याचा, विचारांना सकारात्मक दिशा देण्याचा आणि स्वतःला ईश्वराच्या अधिक जवळ नेण्याचा एक प्रयत्न आहे. अनेक भक्त या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करतात, घरातील देवघर स्वच्छ करतात, भगवान श्री विष्णू आणि श्री विठ्ठलाची पूजा करतात, तुळशीला जल अर्पण करतात आणि दिवसभर नामस्मरणात स्वतःला गुंतवून ठेवतात. उपवासात काय खावे? या दिवशी परंपरेनुसार धान्य, तांदूळ, गहू, डाळी आणि नियमित अन्न टाळले जाते. त्याऐवजी फळे, दूध, दही, सुकामेवा आणि उपवासासाठी बनवलेले सात्विक पदार्थ ग्रहण केले जातात. काही भक्त निर्जला उपवास करतात, तर काही जण फळाहार करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास शरीराला त्रास देण्यासाठी नाही, तर मनाला स्थिर करण्यासाठी आहे. म्हणून आपल्या आरोग्यानुसार आणि क्षमतेनुसार व्रत पाळणे योग्य ठरते. या दिवशी काय करावे? भगवान विष्णूंच्या नामाचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्राचे शक्य तितके जास्त वेळा स्मरण करा. भगवद्गीतेचे किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा, कारण दान आणि सेवा हेही भक्तीचेच रूप मानले गेले आहे. आषाढी एकादशीचा खरा अर्थ. आजच्या काळात आपण सतत धावत आहोत, वेळ कमी आहे, ताण जास्त आहे, मन अस्वस्थ आहे. अशा वेळी आषाढी एकादशी आपल्याला एक सुंदर संदेश देते. एक दिवस स्वतःसाठी राखून ठेवा, मन शांत करा, नात्यांमध्ये प्रेम वाढवा, अहंकार कमी करा, क्षमाशील व्हा आणि जीवनात कितीही यश मिळाले तरी नम्रता कधी सोडू नका, कारण विठ्ठलाकडे जाणारा मार्ग ज्ञानाचा नाही, संपत्तीचा नाही, तर भक्तीचा आहे. संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकाराम महाराजांनी आणि असंख्य संतांनी आपल्याला एकच शिकवण दिली, देव शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. जर मनात प्रेम असेल, वर्तनात नम्रता असेल, तर प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे दर्शन घडू लागेल. तर विठ्ठल आपल्या हृदयातच आहे.
आषाढी एकादशी ही केवळ पंचांगातील एक तिथी नाही, ती श्रद्धेचा उत्सव आहे, संयमाचा संस्कार आहे, सेवेची प्रेरणा आहे आणि ईश्वराशी नाते अधिक दृढ करण्याची एक सुंदर संधी आहे. या पवित्र दिवशी भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्माई आपल्या परिवारावर सदैव कृपा ठेवोत, हीच प्रार्थना. पांडुरंग हरी वासुदेव हरी. जय जय रामकृष्ण हरी.